नमस्कार साहेब, सर्जेराव बोलतोय. हो सर्जेराव बोला. साहेबांना तुमच्याशी बोलायचे. साहेबांकडे फोन देतो. जय महाराष्ट्र साहेब, आबासाहेब विखे पाटील बोलतोय. नमस्कार साहेब, जय महाराष्ट्र. बोला की. अहो साहेब, काय ते दुर्गानगर मध्ये घडलेली घटना, काही कारवाई झाली का नाही त्या आरोपीवर? हो साहेब, चौकशी चालू आहे, लवकरच कारवाई होईल. कसून चौकशी करा. गरिबाची पोर गेली साहेब, त्या पोरेला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. आणि हे जे कोणी केलंय ना, त्या हरामखोराची हायगाई करू नका. हो, काही पुरावे हाती लागले, लवकरच आरोपी पोलीस कस्टडीत असेल. अहो जाधव साहेब, असल्या गुन्हेगारांवर दया दाखवू नका. जेवढी कलमत टाकता येईल तेवढी टाका आणि केस मजबूत करा. कठोर शिक्षा झाली पाहिजे हरामखोराला. हो साहेब, प्रयत्न चालू आहे. सहजासहजी असा प्रकार पुन्हा घडला नाही पाहिजे, असं काहीतरी करा जाधव साहेब. हो साहेब. हा, ठेवतो. जय महाराष्ट्र. सर्जेराव, हा, पोरांना जमा करा आपल्या. आणि ह्या अशा घटना परत घडल्या नाही पाहिजेत, यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. अहो, परस्त्री माते समान ही आपल्या महाराजांची शिकवण आहे, आणि त्यासाठी आपल्या आया बहिणीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. काय सर्जेराव, बरोबर आहे ना? हो बरोबर साहेब. थोडं पाठीमागे. कांबळे, रेडके, ही गाडी कुणाची आहे बघा. बघा लवकर. जगताप, सारिका, येस सर. त्या तिकडे पहा. काही सापडते का? नक्कीच काहीतरी सापडेल. क्लू सापडायलाच पाहिजे, आणि तो सापडलेच. असल्या हरामखोर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळालाच पाहिजे. येस सर. साहेब, मला काय वाटतं, ती जी रस्त्यात गाडी पडलेली होती त्याचा ह्या घटनेशी काही संबंध असावा का? असंही असू शकतं. जगताप, त्या गाडीचा मालक कोण आहे, आणि त्या गाडीच्या मालकाचा आणि या गुन्ह्याचा काही संबंध आहे का, याचा तपास करा. हो सर. सर, तुम्हाला पण तेच वाटतं का जे मला वाटतंय? म्हणजे सारिका, तुला काय म्हणायचंय? मला असं वाटतं ही जी मुलगी आहे ही सुद्धा लव जिहादची शिकार झाली असावी. शक्यता नाकारता येत नाही, असंही असू शकतं. जगताप, येस सर. या जागेची चांगली तपासणी करा. आपल्याला नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. पुढच्या 24 तासात त्या आरोपीला आपल्याला शोधून काढावंच लागेल. सारिका, तुम्ही तिकडे बघा. Yes, sir. जगताप, तुम्ही तिकडे बघा. कांबळे, तुम्ही तिकडे बघा.